बिनविरोधचं राजकारण होतंय, न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्न आहे, राजकीय म्हणजे लोकशाहीचे सर्व स्तंभ जे आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे सध्या, अशी स्वरूपाची परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही तुमची जागा जी आहे ती निश्चित करण्याचा प्रयत्न करताय. पण आता महानगरपालिका निवडणूक आहे, मध्ये पालिका निवडणूक झाली, महापालिका बघितली तर फक्त मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना आपला जोर देते आहे. उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये शिवसेना हे कामच करताना दिसत नाही. किंवा पालिकेमध्ये उद्धव ठाकरे काय किंवा आदित्य ठाकरे काय हे रस्त्यावरच उतरले नाही, त्यांनी प्रचारच केला नाही. माझ्या आता कालपर्यंत माझा आवाज बसला होता, आज थोडासा सुटलाय. आता मी परवा नाशिक, संभाजीनगर, त्याच्यानंतर आम्ही ठाण्याला जाणार आहोत. मुंबईमध्ये तर एक सभा आहे. याच्यामध्ये नाईलाज झाला माझ्या आवाजामुळे. त्याच्यामुळे मी काय केलं, काहीच बोलू शकत नव्हतो, पण शाखाभेटी केल्या. आणि मी त्या सगळ्या शिवसैनिकांना आणि सगळ्या शिवसेना प्रेमींना आणि मनसे सैनिक सगळे होते त्यांना माझी दिलगिरी व्यक्त केली. आज सुद्धा करतो की मी बोलू शकलो नव्हतो तिकडे. पण ठाण्यामध्ये आमचं काम चालू आहे, नवी मुंबई आहे, मीरा भाईंदर आहे, संभाजीनगरला तर मी जातोय, संभाजीनगरमध्ये सुद्धा आमची कामं झालेत, नाशिकला झालेली आहेत. ही सगळी कामं केलेली आहेत आणि तिकडे जाणार आहे मी. म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये तुम्ही कोणत्याही स्वरूपात प्रचार करताना दिसला नाही, घराच्या बाहेर पडला नाहीत. आणि मग तुमच्यावर जो तुमच्याशी बोलतो तो प्रचारच आहे. हो, हा निश्चित प्रचार. पालिकाच्या निवडणुका होत्या ना ह्याच्या आधी झालेल्या, नीट समजून घ्या की ह्या खूप स्थानिक स्तरावरच्या असतात आणि असायला पाहिजेत. तिकडे थोडं लोकांना एक मोकळीक तुम्ही द्यायला पाहिजे. तिकडे सुद्धा जर का तुम्ही मंत्री पंतप्रधानांच्या सभा लावायला लागलात तर ते योग्य नाहीये. त्यांना थोडंसं मोकळीक द्या ना. आपण पंचायत राज्य म्हणतो, ती अगदी पंचायत होईल असं राज आणू नका तुम्ही, पण त्यांना थोडीशी मोकळीक द्या. त्यांना गावकीचं राजकारण करू द्या, थोडीशी मुभा द्या त्यांना. त्यांना त्यांच्या गावातलं जास्त कळतं. पण उद्धवजी, तुम्ही हा जो विचार मांडताय हा योग्य आहे. नाही, आजपर्यंत तसंच होतं. नाही, हा विचार योग्यच आहे. म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हीच मांडणी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि पंचायत किंवा पालिका पातळीवर राजकीय पक्ष नसावे, तिथे स्थानिक पातळीवरचं राजकारण असावं मुळात. पण सध्याची जी बदललेली आक्रमक अशी राजकीय परिस्थिती आहे आणि प्रत्येक जण सत्तेसाठी अत्यंत आसुसलेपणाने प्रचार करतोय. पण त्यामुळे तुमचं नुकसान होतं असं वाटत नाही का तुम्हाला? शिवसेनेचं नुकसान होतं असं नाही वाटत तुम्हाला? काय मुळामध्ये सत्तेसाठी एवढं आक्रमक का होतंय तुम्ही? तुम्ही जर का तुमचे ध्येय धोरणं स्पष्ट असतील, शेवटी लोक तुम्हाला का मतदान करतात? मतदान नाही, ते त्यांच्या आयुष्यातली 5 वर्ष तुम्हाला दान करतायत. त्या 5 वर्षाचा तुम्ही विल्हेवाट लावायची का सोनं करायचं हे जनता तुमच्या हातात देते. जेव्हा आम्ही अशी पुस्तिका घेऊन येतो, हे होय आम्ही केलं असं तुम्ही काहीतरी सांगा ना. त्याच्यासाठी माणसं कशाला फोडता, पैसे कशाला वाटता, दमदाट्या कशाला करता? आणि एवढं करून पुन्हा शेवटी वाटच लावणारात, मग कशाला निवडणुका लढता? पण या परिस्थितीमध्ये जर सत्ताधारी अशा स्वरूपात राजकारण करताय असं तुमचं मत असेल, थोडे दिवस लोक सहन करतील. पण विरोधक म्हणून किंवा विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून तुमची जबाबदारी काही आहे की नाही, की लोकांची जबाबदारी सगळी? नाही, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं दोघांची जबाबदारी आहे. नाहीतर मी आज सुद्धा भाजपसोबत गेलो असतो ना, लाचारासारखा. नाही ना गेलो. राज सुद्धा माझ्यासोबत आला ना, पवार साहेब सुद्धा मुंबईमध्ये आमच्यासोबत आलेच ना. कारण शेवटी आज संख्येने कमी असतील नेते, जनता प्रचंड आहे. जनता वाट बघते की यांना कोणतरी शिकवणार आहे की नाही धडा. अगदी. जर ठामपणे उभा राहिलं तर जनता त्याच्यासोबत जाणार. जनता पर्याय शोधते आणि तो पर्याय देण्याचं काम आम्ही करतोय. ठीक आहे, कालपर्यंत अयशस्वी झालो असू, आज यशस्वी होऊ. मुळात हा पर्याय शोधत असताना तुम्ही मुस्लिम आणि मराठीचं राजकारण करताय, मुस्लिमांना बरोबर घेताय. मराठी मुस्लिम अशा स्वरूपाची एक नवी संज्ञा जी आहे ती तयार झाली, अशा स्वरूपाचं एक वर्णन केलं जाते. आणि तुमच्यावर आक्षेप आहे की तुम्ही मराठी मुस्लिम अशा स्वरूपाचं राजकारण कोण घेते? मताचं भाजप घेते. भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली, त्याचं काय? तिकडे काय MIM जी अकोटमध्ये त्यांनी युती केलेली आहे, मग तिकडे कोणाबरोबर कोण गेले? मग आता कोण मामू आहे? मामू भाऊ कोण आहे महाराष्ट्राचा? हा मामू भाऊ आहे. म्हणजे मला कळतच नाही की एवढा निर्लज्जपणा यांच्यात ओतप्रोत भरलेला ही यांची घराणेशाही आहे की काय निर्लज्जपणाची? पण या निर्लज्जपणाचं जर महाराष्ट्रात राजकारण होत असेल ते कोणत्या पक्षाकडून हा अलैदा गोष्ट, पण त्याला उत्तर तुम्हाला असं वाटतं का? ऐका, हे मी त्यांनी केलेलं हे दाखवलं. मात्र मुंबईमध्ये जे आम्ही कामं केलेत
अगदी कोस्टल रोड आम्ही केला. तिकडे फक्त पाटी एका मराठी आणि मुसलमानांनी त्याच्यावरनं जावं. टोल मुक्त आहे. तो टोल मुक्त फक्त मराठी आणि मुसलमानांचंच आहे का? सर्व भाषिकांनी. कोरोनामध्ये जे काम केलं त्याच्यात मराठी मुसलमान वेगळे केले का? सर्व गुजराती, उत्तर भारतीय, उत्तर भारतीय 6.5 लाख मजुरांची सोय ही माझ्या सरकारने केली होती. गंगेमध्ये उत्तर भारतात तिकडे प्रेत वाहत होती, पण इकडे मी उत्तर भारतीयांची काळजी घेत होतो. त्यांना 3 वेळेला एक म्हणजे मी काही उपकार नाही केले, खाणं आणि त्यांच्या आरोग्याची सुविधा दिली होती. आज मुंबई महापालिकेमध्ये जवळपास 8 ते 9 भाषांमध्ये शिक्षणाची सोय ही मराठी आणि मुसलमानांसाठी आहे का? सगळ्यांसाठी, सर्व प्रांत. मध्यान्ह भोजन फक्त मराठी आणि मुसलमानांसाठी आहे का? माफक स्वरूपात किंवा मोफत दरामध्ये आरोग्य सुविधा फक्त मराठी आणि मुसलमानांसाठी का? घरात नळाचं पाणी फक्त मराठी आणि मुसलमानांच्या घरात आहे का? कोणती आपत्ती आल्यानंतर शिवसैनिक जो रक्तदान करतो ते गुजराती किंवा उत्तर भारतीयांना मिळत नाही का? त्याच्यामुळे विषाचा खडा हे टाकतात.